हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग भावा बहिणींना. झाला तुमचा चहा नाश्ता? माझा स्वयंपाक चाललाय. इथं बानूला भात घातला मी मिठाचा, म्हणजे त्यात थोडी साखर मीठ आणि असं करून ती खीर बनवून तिला मी चारत असते. तर तिला मी बनवलंय आणि आता ही बनवायचं झालं, स्वयंपाक झाला. आता हे टाकलंय. आता बानूला पाणी ठेवायचं, आंघोळ घालायची आणि मग जेवण चारायचं. तर बानूचा खेळ हो का डोळ्यासमोरच घ्यावा लागते. आणि आमच्या इकडे झालंय पावसाचं वातावरण, दिसतंय का तुम्हाला? थांबा दाखवते. हो का, पाऊस सकाळ सकाळ पाऊस, एवढा पाऊस झाला आमच्या इकडं काय सांगायची सोय नाही. हो का, हो का, पाऊस दिसला का तुम्हाला? हो का, पाऊस लय झाला आमच्या इकडे. आणि अजून पण वातावरण आहेच. तुम्हाला दिसेल का? नाही दिसायचं बहुतेक. हो का, दिसतंय का? आभाळ हे आलेलं. आमच्या इकडं वातावरण लय झालंय पावसाचं. मी काय म्हणते माहिती का, नासाड्या पाऊस आहे, नासाड्या. पण एवढा तरी पाऊस आला तरी मला नकोय वाटतोय. का? एवढा पाऊस आला तर आपलं घर गळते. नुसता झिमझिम तरी आला तरी, अर्धा एक तास तर चालू राहिला झिमझिम, तर मग घरात पाणी येते. आणि त्यात मी पीटी बदलली. पीटी या घरातली गुशी लागल्या होत्या म्हणून या घरात आणून ठेवल्यात, आणि जिथं गळते तिथंच ठेवल्यात मी. आणि मग त्यामुळं काय होतंय, आता तिथलं उचलून कुठं ठेवायचं? तिथं तर गुशीने नुसतं पोकाळ जागा केली. आणि परत अजून तिथंच पेटी न्यायची म्हणल्या मग तर लईच नासाडी करतेल्या. त्या दिवशी मी रास्तावर जागी होती, पण गवलीच नाही. ते आपल्याला थोडी घावणार आहे, आपण काही शिकारी करतो का तेव्हा घावायला घुस? आले राग आलता मला. मी म्हणलं काय बाई, म्हणलं लेकरं झोपत्यात, आली वासानी आणि आम्ही दूध पिती ना, त्यामुळं वासानी हे चावलं फिवलं चाटाय गेलं, कुठं केवढ्यात पडायचं म्हणून मला भीती लय वाटते. दीक्षा बी आपली सुम झोपते, मग दीक्षाला ध्यान ठेवावं लागतं. त्या दिवशी तर रस्त्यावर जागे इकडं घुस यायची, तिकून इकडे यायची घुस. त्या पाटीत शेंगा होत्या म्हणून खायला यायचे, परत मी ती पाटी उचलून बाहेर ठेवली आणि मग ती यायची बंद झाली. लय अवघड आहे, डोक्याला वैताग हाय. मी काय म्हणते, कोणचंच माणसाला पचन होत नाही. तोंडाला इतकं बेकार तोंड झालंय, चवच नाही कसली, कसलीच चव नाही. हो का, बेसन केलं, जे खाऊ वाटते ती बनवती. बेसन केलं, हिरव्या मिरच्या मरणाच्या टाकून, ती पण खाऊ वाटत नाही. आणि चपात्या तर खाऊच वाटत नाही, तोंडात धरू वाटत नाही. भाकरीचा तर वासच घेऊ वाटत नाही. आणि चपाती तर मला बिलकुल पसंत नाही. लय अवघड आहे. माणसाने जगायचं तर कसं जगायचं तेच मला कळत नाही. नाही खाल्लं पंचात, खाल्लं पंचात. खाल्लं की जगते, नाही खाल्लं की आजारी पडते, ताकद कमी होती. तर जाऊ द्या, ते तर जाऊ द्या, आपलं रोजचंच आहे. तर मी ठरवलंय रोजच्या रोज आपले डेली हेडव बनवून मी टाकणार. पण जेव्हा मला वेळ नसेल ना, जेव्हा मी म्हणजे याच्यामध्ये हे असेल कोणत्या कामामध्ये, तर मग मी हेडव आधीचे टाकणार. आणि जेव्हा मी असं घरी असेल ना, काय बाई लय अवघड आहे. आता काय बोलायचं होतं, हां, तर कमेंट आपल्या लय भारी आल्या, मला खूप आनंद वाटला. आपल्या राधाताईला सगळेजण म्हणले ज्योतिताईचा नंबर द्या, फोनपे नंबर द्या. तर ताई, दादांनो, मावशींनो, काकांनो, मला तुमच्या फक्त ना असं म्हणजे आशीर्वादाची गरज आहे. आशीर्वादाची म्हणजे तुमच्या एक 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 लाईकची मला गरज आहे. आपल्या अन्वीसाठी तुमच्या एक लाईकची गरज आहे मला काही नको. तुम्ही मला मस्त प्रेमाने द्या, सहखुशीने द्या, अन्वीसाठी द्या, पण मला काही नको. मला फक्त तुम्ही एक एक लाईक करा. आपल्या अन्वीला तुमचा असंच म्हणजे सपोर्ट राहू द्या, आणि अन्वीचं आपण पुढे जाऊन इलाज चालू करू शकतो. आणि माझं आता कसं झालंय, मी खायचं मुश्किल झाले. आता मी कामाला होती तर अन्वीच्या दुधाचं पैसे जात होतं, तिला काय काय म्हणजे आता बिस्किट हे लागतं ते पण मिळत होतं, घरच्यांचं भागत होतं, घरी माल भरून देत होती. तर आता चौकून सगळं बंद पडलंय, तर आता खायचं मुश्किल झालंय.
आई गेली भावाकडे जाऊन बसली तिकडे, आणि मी 2 लेकरं घेऊन आणि बाप इथं घेऊन निवांत आहे. आता मी तर कुठं हलणार आहे, पुरीला ठेवून कुठं हलतं तर येत आहे का नाही. इकडे तर कामं बी नाही ती, आणि जिथं मी थापाय जायचं म्हणलं तर तिथं तर काय ती फोन बी नाही केला त्यांनी आणि काहीच नाही. मग वळत जाणं चुकीचं आहे. तर जाऊ द्या. भरपूर ताईंचं म्हणणं आहे की ताई तू मोठं हेड्याव टाकत जात, तर आता तुम्हाला ताई मोठंच हेड्याव बघायला भेटतील. त्यासाठी तुम्ही संपूर्ण हेड्याव माझा बघत जावा, लाईक करत जावा, आणि आपल्या अन्वीला जास्तीत जास्त शेअर करत जावा. तर चला, मी काय थोडंसं झाले नॉर्मल, पण अजून मी जास्त आजारी आहे. हेड्याव म्हणलं ना, माझ्या बाकी भावा बहिणींना लय आवडतं, कारण मला हेड्याव म्हणायला येत नाही. त्यामुळं मी मुद्दाम म्हणते हेड्याव, कारण त्यांना हसवायचा मी थोडासा प्रयत्न करते. मला काय जास्त हसवा येत नाही, जेवढं येतं तेवढंच येतं. तर चला, बाय. घ्या काळजी सगळ्यांनी.